मित्रों, राष्ट्रपिता महात्मा गांधी 1934 में साबरमती आश्रम गुजरात से कसम खाकर निकले थे कि देश जब तक आज़ाद नहीं होगा तब तक मैं साबरमती आश्रम नहीं आऊँगा। तो 1934 में वे वर्धा आए थे और अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ की उन्होंने स्थापना की थी वर्धा में, मगनवाड़ी एरिया में। वहीं ये रिसर्च इंस्टीट्यूट बना हुआ है। हम लोग देखते हैं कि प्रधानमंत्री मोदी जी ने आत्मनिर्भर भारत ये एक अभियान शुरू किया है। आत्मनिर्भर भारत अभियान तभी सफल होगा जब हम स्वदेशी वस्तुओं को अपनाएंगे। हम सुबह उठने से लेकर रात में सोने तक जो जो चीज़ों का इस्तेमाल करते हैं वो सारे मल्टीनेशनल कंपनीज़ की चीज़ों का इस्तेमाल कर रहे हैं, चाहे साबुन हो, शैम्पू हो, हैंड वॉश हो, हेयर ऑयल हो, खाने के चीज़ें हो, बड़ी कंपनियों के प्रोडक्ट हम लोग उपयोग कर रहे हैं। बहुराष्ट्रीय कंपनियां, मल्टीनेशनल कंपनियां जो जो प्रोडक्ट बना रही हैं उसका सारा रॉ मटेरियल हमारे गांव के खेतों से, जंगलों से आता है। हमारे ही भाई उनकी फैक्ट्रियों में काम करके वो प्रोडक्ट बना रहे हैं, अपने ही देश में वो सारे प्रोडक्ट बेचे जा रहे हैं, परंतु प्रॉफिट विदेशों में जा रहा है। इसी के लिए हमारा इंस्टीट्यूट बना है एम गिरी, ताकि ग्रामोद्योग जो लोग करना चाहते हैं उनको साइंस एंड टेक्नोलॉजी सपोर्ट वो दे सके। मैं यहाँ पर कुछ उद्योगों के बारे में आपको जानकारी दूंगा। पंचगव्य आधारित उद्योग। पंचगव्य मतलब देसी गाय से जो 5 चीज़ें हमको मिलती है, दूध, दही, घी, गोबर और गोमूत्र। दूध, दही, घी ये बेचकर डेयरी के माध्यम से हम लोग पैसा कमा रहे हैं, परंतु गोबर और गोमूत्र इसमें भी कई मूल्यवर्धित चीज़ें हैं, औषधीय गुणधर्म है, इससे भी कई प्रोडक्ट बनाए जा सकते हैं। अभी एमएसएमई मंत्रालय है, पशुपालन मंत्रालय है, इन मंत्रालयों में इस विषय पर काफ़ी फोकस किया जा रहा है और काफ़ी रिसर्च इस पर हो रहे हैं। देसी गाय के दूध, दही, घी, गोबर, गोमूत्र, आयुर्वेद में इसका काफ़ी वर्णन मिलता है, अलग अलग बीमारियों में इसका उपयोग होता है। वर्तमान में पिछले 10-15 वर्षों में वैज्ञानिकों ने काफ़ी इस पर रिसर्च किया है। जैसे गोमूत्र में एंटी माइक्रोबियल जंतुनाशक गुणधर्म है, एंटी कैंसर प्रॉपर्टी है, रोगों से लड़ने की जो इम्यून शक्ति है वो बढ़ाने की शक्ति गोमूत्र में है। इसी को ध्यान में रखते हुए हमने बहुत सारे प्रोडक्ट यहाँ पर बनाए हैं, जैसे फिनाइल है, मच्छर रोधक कॉइल है, धूप बत्ती है, साबुन, शैम्पू, हैंड वॉश, दंत मंजन, कृषि में उपयोग आने वाले कीट नियंत्रक है, सजावट के लिए उपयोग में आने वाले गोबर से आधारित प्रोडक्ट है। मैं एक एक करके आपको जानकारी दूंगा। जैसे फिनाइल है, हम लोग केमिकल बेस्ड फिनाइल का उपयोग करते हैं। हमारे संस्थान में हमने गोमूत्र और निम्बोली का तेल इसको लेकर फिनाइल डेवलप किया है। इसकी मैन्युफैक्चरिंग कॉस्ट सिर्फ 15 रुपये लीटर है। अगर गोमूत्र निम्बोली तेल का आप फिनाइल बनाने का उद्योग शुरू करना चाहते हैं तो 15 रुपये में ये आपके घर में बन के तैयार होगा और 50 रुपये में होलसेल में मार्केट में इसको लोग बेच रहे हैं। देश भर में करीबन 550 गौशालाएँ हैं और 1000 वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप है जो हमारे यहाँ पर प्रशिक्षण लेके ये फिनाइल का उद्योग उन्होंने लगाया है और सफलता से ये उद्योग वो चला रहे हैं। इस पर हमने साइंटिफिक अध्ययन भी काफ़ी किए हैं। इसके अलावा गोबर और जड़ी बूटियों से धूप बत्ती बन सकती है। अभी हम लोग जो धूप बत्ती का उपयोग कर रहे हैं भगवान की पूजा के लिए, उसमें भूसा और केमिकल्स होते हैं। न भगवान प्रसन्न होंगे, न हमारा स्वास्थ्य अच्छा होगा। हमने एक इको फ्रेंडली धूप बत्ती बनाई है, गाय का गोबर, गाय का घी और जड़ी बूटियाँ लेकर। इसके हमने नागपुर में नीरी इंस्टीट्यूट है, वहाँ पर इसका अध्ययन भी किया है। वातावरण शुद्ध होता है ऐसा ऋषि मुनि बोलते थे। इसके स्मोक का, धुएं का हमने स्टडी किया है और जो वातावरण में जीव जंतु होते हैं, सूक्ष्म जीवाणु होते हैं बीमारी फैलाने वाले, ये धूप बत्ती के धुएं से वो खत्म होते हैं। इसका यदि आप उद्योग करना चाहें तो 7 रुपये में एक पैकेट बन के तैयार होता है और 15 रुपये में होलसेल में इसको बेच सकते हैं। इसी प्रकार से ये धूप बत्ती इसको अलग अलग तरीके से बनाया जा सकता है, सांचे से भी बना सकते हैं, इसकी मशीन भी है, मोल्ड भी है, कई प्रकार से धूप बत्तियाँ बनाई जा सकती है। इसके अध्ययन जो वैज्ञानिक अध्ययन हुए हैं उसके फोटोग्राफ
मॉस्किटो रिपेलेंट कॉइल, मच्छर रोधक कॉइल। हम लोग मॉर्टेन ऑल आउट जैसी कॉइल यूज़ करते हैं। इसमें कई प्रकार के केमिकल्स डाले हुए होते हैं। 100 सिगरेट के धुएं से जितना दुष्परिणाम हमारे फेफड़ों पे होता है, उसका सिर्फ एक कॉइल जलाने से, उसके धुएं से हमारे फेफड़ों पे दुष्परिणाम होते हैं। तो ये इको फ्रेंडली कॉइल हमने डेवलप की है। गोबर का पाउडर है, इसमें जड़ी बूटियों का पाउडर है, नीम का, तुलसी का, लेमन ग्रास ऑयल, सिट्रोनेला ऑयल, ऐसी कुछ चीज़ें मिलाकर ये कॉइल बनाई जाती है। आप देख सकते हैं यहाँ पर एक मशीन है हमारे इंस्टीट्यूट में बनी हुई। वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप है जो इसको बना रही हैं और उद्योग कर रहे हैं। इसके अलावा महिलाएं केश निखार, कई प्रकार के हेयर कंडीशनर यूज़ करते हैं। उसमें कई प्रकार के केमिकल्स होते हैं जिसके कई दुष्परिणाम हमारे स्किन पर होते हैं। हमने एक हेयर कंडीशनर डेवलप किया है जिसमें गोमूत्र के साथ में रीठा, शिकाकाई, त्रिफला, कपूर, अजवाइन सत्व, ऐसी चीज़ें मिलाकर ये हेयर कंडीशनर हमने डेवलप किया है। ये आप देख सकते हैं, सिर में जो डैंड्रफ होता है वो डैंड्रफ के ऊपर हमने इसकी स्टडी की है और काफ़ी अच्छे एंटी डैंड्रफ गुणधर्म इसमें देखने में आए हैं। इसके अलावा हेयर ऑयल है, हम लोग अलग अलग प्रकार के हेयर ऑयल इस्तेमाल करते हैं। हमने एक क्षीर पाक विधि से हेयर ऑयल बनाया है। आयुर्वेद में एक विधि बताई गई है, तेल में जड़ी बूटियों को जब बॉईल करते हैं उसी समय पर देसी गाय का दूध डाला जाता है, तो दूध के साथ में जड़ी बूटियाँ पकती है और ये एक बहुत अच्छा हेयर ऑयल तैयार होता है। इसके भी हमने महिलाओं के बालों पर और डैंड्रफ पर बहुत अच्छे परिणाम देखे हैं। इसके अलावा ट्रांसपेरेंट सोप, जैसे ठंड के दिन अभी चल रहे हैं, हम लोग पियर्स साबुन का इस्तेमाल करते हैं। पियर्स साबुन का इस्तेमाल क्यों करते हैं? क्योंकि उसमें ग्लिसरीन और तेल होता है। उस साबुन से चेहरा फटता नहीं है, परंतु उस साबुन में जंतुनाशक गुणधर्म नहीं है। हमने उसी साबुन के फॉर्मूले में गोमूत्र और अलग अलग प्रकार के जड़ी बूटियों का रस डालकर एक नया पियर्स के जैसा साबुन बनाया है। ट्रांसपेरेंट दिखने में वैसा ही है, परंतु उसमें जंतुनाशक गुणधर्म भी है जैसे डेटॉल में होते हैं। तो डेटॉल और पियर्स दोनों का कॉम्बिनेशन साबुन बनाया है। ग्लिसरीन, नारियल तेल, एरंडी का तेल, गोमूत्र और जड़ी बूटियों का रस। फेस पैक पाउडर, सौंदर्य प्रसाधन में भी हमने पंचगव्य आधारित कुछ फेस पैक बनाए हैं। इसके अलावा दंतमंजन है, लाल दंतमंजन, काला दंतमंजन, ये भी पंचगव्य से बने हुए हैं। आप इसके इफ़ेक्ट मरीजों पर, पेशेंट पर देख सकते हैं, डेंटल के जो पेशेंट हैं। इसके अलावा गाय के बॉडी पर गोचिड़, सब लोग आप जानते होंगे, गोचिड़ का अटैक हो जाता है, बॉडी पर वो चिपक जाते हैं और गाय का खून चूसते हैं। एलोपैथी में अगर आप इसका इलाज ढूंढने जाएंगे तो इंजेक्शन देते हैं। वो ड्रग इंजेक्शन में जो दिया है वो बॉडी में 2 से 3 महीने तक रहेगा और उसके बाद में फिर से वो गोचिड़ का अटैक होगा। हमने गोमूत्र, हल्दी वगैरह ऐसी कुछ प्राकृतिक चीज़ों से एक कीट नियंत्रक बनाया है। उसका स्प्रे यदि गाय के बॉडी पर करते हैं तो गोचिड़ का अटैक ही नहीं होगा। और गोचिड़ यदि चिपके हुए हैं तो 3 दिन के भीतर 3 बार स्प्रे करने पर वो अपने आप नीचे गिर जाएंगे। इस प्रकार से ये अलग अलग पंचगव्य के प्रोडक्ट हमने बनाए हैं। इसका प्रशिक्षण कार्यक्रम हमारे संस्थान में होता है, 5 दिन का प्रशिक्षण होता है। 4,720 रुपये ये ट्रेनिंग की फ़ीस होती है। ये ट्रेनिंग के दौरान हम लोग हर प्रोडक्ट बनाना सिखाते हैं, डेमोस्ट्रेशन भी देते हैं, प्रैक्टिकल भी करवाते हैं। और गवर्नमेंट की अलग अलग स्कीम है, खादी ग्रामोद्योग आयोग की PMEGP स्कीम, उसमें 50 लाख रुपए तक का लोन मिलता है, उसके बारे में भी जानकारी देते हैं। बैंक में प्रोजेक्ट प्रपोजल कैसे बनाकर सबमिट करना है वो भी जानकारी देते हैं। इस पंचगव्य उद्योग के लिए कौन कौन से केमिकल लगेंगे, मशीनरी लगेंगी, इसके सप्लायर कौन है, ये सारा डिटेल हम लोग हमारे यहाँ पर ट्रेनिंग में देते हैं। इसके अलावा कुछ फूड प्रोडक्ट है, जैसे सोयाबीन से सोया मिल्क बनता है, सोया से पनीर बनता है, उसका श्रीखंड भी बनता है, इसका भी हमारे यहाँ पर ट्रेनिंग होता है। इसके अलावा जो प्राकृतिक चीज़ें हैं जैसे बेर है, तो बेर से भी बहुत सारी चीज़ें बनाई जा सकती है। बोरकुट है, बेर के पाउडर की चॉकलेट है। इसके अलावा इमली है, इमली से कई प्रोडक्ट बनाए जा सकते हैं। इमली का केचप है, इमली का पाउडर है, इमली से डाइजेस्टिव पाउडर है, इमली से चॉकलेट बन सकती है। ऐसे कई इमली आधारित प्रोडक्ट है।
आंवला आधारित उद्योग है। आंवला से आंवला कैंडी है, आंवला मुरब्बा है, आंवला के जितने भी 6-7 प्रकार के प्रोडक्ट है उसका भी प्रशिक्षण हमारे यहाँ पर दिया जाता है। हनी, शहद का तो उद्योग लोग कर रहे हैं, परंतु मूल्यवर्धित शहद के जो प्रोडक्ट हैं उसका हमारे यहाँ पर प्रशिक्षण होता है। इसके अलावा अलग अलग प्रकार के मसाले हैं, जैसे सुरुचि का मसाला है, एवरेस्ट का मसाला है, करीबन 20 प्रकार के मसाले हमारे यहाँ पर प्रशिक्षण के दौरान सिखाए जाते हैं। जैसे छोले मसाला, सांभर मसाला, ऐसे 20 प्रकार के मसालों का प्रशिक्षण हमारे यहाँ पे होता है। पलाश के फूल होली के अवसर पर हम लोग रंग निकालने में उपयोग करते हैं। पलाश से भी बहुत सारी चीज़ें बनाई जा सकती है, जैसे पलाश के ग्रैन्यूल्स है, पलाश की चाय है। ऐसे प्राकृतिक जो अपने गांव में खेती में चीज़ें मिल रही है, जंगलों में जो चीज़ें मिल रही है, उससे वैल्यू एडेड प्रोडक्ट बनाकर कैसे उद्योग खड़ा किया जा सकता है, इसका भी प्रशिक्षण खाद्य उत्पादों का हमारे यहाँ पर होता है। इसके अलावा हर्बल प्रोडक्ट है। हर्बल में जैसे खजूर है, खजूर से बहुत सारे न्यूट्रास्यूटिकल प्रोडक्ट हमारे यहाँ पर बनाए गए हैं। न्यूट्रास्यूटिकल मतलब बॉर्नविटा है, हॉर्लिक्स है, हम अपने बच्चों को देते हैं। तो इसमें वो क्या मिला रहे हैं कंपनी वाले, ये कोई जानकारी न वो देते हैं ना हमारे पास में, परंतु हम प्राकृतिक चीज़ों से हॉर्लिक्स और कॉम्प्लान, बॉर्नविटा जैसे न्यूट्रास्यूटिकल प्रोडक्ट का उद्योग खड़ा कर सकते हैं। खजूर में कुछ जड़ी बूटियाँ मिलाकर ऐसे उद्योग हो सकते हैं। इसका प्रशिक्षण हमारे यहाँ होता है। इसके अलावा आयुर्वेद दवाइयों की अगर आपको इंडस्ट्री लगानी है, सिरप है, कैप्सूल है, टैबलेट है, आशा वरिष्ठ है, च्यवनप्राश के जैसे प्रोडक्ट है, तो आयुर्वेद में जितने कैटेगरी के प्रोडक्ट है हर एक का हमारे यहाँ पर एमगिरी में प्रशिक्षण होता है। इसके अलावा हर्बल सौंदर्य प्रसाधन, हर्बल की मेहंदी, इसके भी हमारे यहाँ पर ट्रेनिंग होते हैं। हर्बल गुलाल, आजकल जो मार्केट में गुलाल मिलते हैं उसमें कई प्रकार के केमिकल्स होते हैं। होली में लगाते हैं, चुनाव में हमारे नेता जीत कर आते हैं, हम जश्न मनाकर होली में, और ये ऐसे अलग अलग प्रसंगों पे गुलाल का उपयोग करते हैं। यदि वो आँखों में चला जाए तो आँखों के कई तकलीफ़ें हो जाती हैं, स्किन पर भी कई लोगों को एलर्जी होती है। हमने आरारोट को बेस लेकर गुलाल बनाया है, उसमें बीट का रस मिलाकर गुलाबी रंग का गुलाल बना सकते हैं, हल्दी का रस आरारोट के पाउडर में डाल के पीला गुलाल बना सकते हैं। प्राकृतिक चीज़ों का रंग निकालकर हर्बल गुलाल बना सकते हैं। ऐसे ही एलोवेरा आधारित कुछ प्रोडक्ट हैं। एलोवेरा जेल है, एलोवेरा जूस है, एलोवेरा से क्रीम बनाई जा सकती है, एलोवेरा के जूस से भी ट्रांसपेरेंट सोप शैम्पू बनाया जा सकता है। तो ये सारे प्रशिक्षण कार्यक्रम आपको एमगिरी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान में मिल सकते हैं। 5 दिन, 3 दिन, 1 हफ्ते के सारे प्रशिक्षण कार्यक्रम होते हैं। नॉमिनल इसकी फीस होती है, नो लॉस नो प्रॉफिट बेस पे ये प्रशिक्षण होते हैं। प्रशिक्षण के बाद में जो प्रोडक्ट प्रशिक्षण के दौरान बनाए जाते हैं वो वापस प्रशिक्षणार्थियों को ही हम लोग डिस्ट्रीब्यूट कर देते हैं। बहुत बहुत धन्यवाद। मेरा मोबाइल नंबर और नाम यहाँ पर लिखा है, आप लोग नोट कर सकते हैं, कांटेक्ट कर सकते हैं। धन्यवाद। अब मैं हमारे डिप्टी डायरेक्टर दीप वर्मा जी को आमंत्रित करूँगा। वे सोलर आधारित उद्योग है, रिन्यूएबल एनर्जी आधारित मशीनरीज है, उसके बारे में आपको मार्गदर्शन करेंगे। ग्रामीण औद्योगिकरणासाठी जे काही उपकरणं आणि टेक्नॉलॉजीज डेव्हलप केलेले आहे त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे। त्याच्या आधी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था हे काय याच्याबद्दल सांगतो आहे। हे जे संस्था खादी ग्रामोद्योग आयोग याच्या अंतर्गत हे जमनालाल बजाज सेंटर फॉर इंडस्ट्रियल रिसर्च या नावानं रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून KVICच्या अंडरमध्ये याची स्थापना झाली। मग आता 2008मध्ये IIT दिल्ली आणि KVIC यांच्या तत्वागारात दोघांनी मिळून एमगिरीची याची स्थापना केली आणि याच्यात 6 विभाग जसे आता छांगानीजी जे बोलले ते बायो अँड हर्बल डिव्हिजन, जसं माझं जे आहे ते रूरल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर डिव्हिजन, खादी डिव्हिजन, केमिकल डिव्हिजन, क्राफ्ट इंजिनिअरिंग डिव्हिजन आणि मॅनेजमेंट आणि सिस्टीम डिव्हिजन असे 6 डिव्हिजन्समध्ये याचे कार्यक्रम सुरुवात केली। आणि आज 15 वर्षात ग्रामीण भागात काय काय गोष्टी चालू शकतात, जसं पंचगव्यामध्ये गाईच्या प्रोडक्ट्सपासून आपण काय काय उद्योग चालू करू शकतो, दुसरं एनर्जीच्या माध्यमातून काय काय चालू करू शकतो, क्राफ्टच्या उद्देशाने काय चालू करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीवर तिथले जे काही वैज्ञानिक आहेत हे लोक काम करत असतात।
आता याच्यामध्ये रुरल एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सोलर एनर्जीवर चालणारे किंवा ग्रामीणमध्ये उपलब्ध असलेली ऊर्जा म्हणजे बायोमास आहे, मग सोलर आहे, मग आपला विंड आहे, अशा बायोगॅस आहे. या प्रकारच्या ज्या काही ऊर्जेचे जे स्रोत आहे त्यांचा उपयोग करून कसं आपण उद्योग चालवू शकतो याच्याबद्दल माहिती देतोय. हे आमच्या विभागात सर्वात पहिले हे सोलर चरखा, हे खादीमध्ये जे चरखे चालतात, चरखा आहे, लूम आहे, म्हणजे कपासपासून कपड्यापर्यंत चालणाऱ्या जेवढ्या काही विविध मशिनरीज आहेत, उपकरणं आहेत, जे हातानं चालणाऱ्या होत्या त्या सगळ्या सोलरवर कन्वर्ट करून जेवढ्या खादीच्या संस्था आहे, खादी जे बनते आहे, तर त्याच्यामध्ये सोलरवर हे सगळ्या उपकरणं आता चालायला लागल्या आहे. भारत सरकारनं आणि मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसनं 550 कोटीची याची योजना करून हे 50% सबसिडी देऊन हे जागोजागी ठिकठिकाणी क्लस्टरच्या स्वरूपात लावण्याचा उपक्रम आता चालू केलेला आहे. याच्यामध्ये हे ग्रामीण क्षेत्रातच करण्यासाठी आणि बरेचसे राज्यामध्ये जिथं खादीचं मोठ्या प्रमाणात काम होतं तिथं हे चालू आहे. हे काम आपल्या इथेही होऊ शकते आणि याचे पूर्ण तंत्रज्ञान आणि याच्याबद्दलचं जे काही ट्रेनिंग आहे हे आमच्या संस्थेत देण्यात येते आहे. हे पूर्ण हे सोलर गारमेंट युनिट आपल्या इथं आष्टी जे गाव आहे आणि वर्धेला मगन संग्रहालय आहे, या 2 ठिकाणी अशी युनिट चालू आहे. आष्टी म्हणजे हा आपल्या आर्वी जवळचाच, याच्यामध्ये ते ठाकरे साहेब आहे त्यांच्याकडे हे चालू आहे युनिट. याच्यामध्ये धागा बनवणे, कपडा बनवणे, रंगवणे आणि त्याचा ड्रेस शिवणे हे सगळं सोलरवर तिथं उपलब्ध आहे. आणि कपास पण जे आहे ते ऑर्गॅनिक वापरलं जाते. हे पॉवर लूम्स आहेत जे कन्वर्ट झालेले आहेत. आता ॲग्रिकल्चर प्रोसेसिंगसाठी काही इनोव्हेटिव्ह मशीन्स जे उपलब्ध नसतात बाजारात, त्या प्रकारच्या मशिनरीज त्यांच्याकडनं जे काही, जसं याच्यामध्ये एक अजून गोष्ट आहे, तुम्हाला काही विकसित करायचं आहे जे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला करता येत नाही किंवा तुमच्याकडे तशी लॅबॉरेटरी नाही आहे किंवा तशा प्रकारच्या उपकरणं मशिनरीज नाही आहे, तर ते सुद्धा तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि आम्ही तुमच्यासाठी त्या मशिनरीज तुमच्यासोबत मिळून डेव्हलप करू शकता आणि मग तुम्ही पण ते मशीन्स बाहेर जाऊन स्वतःहून बनवून ते पुढं विकूही शकतात. तर जसं हे आपला भुईमुग आहे, तर भुईमुगाला डिकॉर्टिकेट करण्यासाठी हे हाताची आणि सोलरवर चालणारी अशी मशीन आहे आणि याच्यात दाना जो आहे तो बिलकुल तुटत नाही. जवळपास 98% माल एकदम साबूत निघते आणि कारण की स्लो स्पीडमधली ही मशीन आहे, पण क्वांटिटी खूप जास्त याच्यातून आउटपुट आहे, तुम्ही बघू शकता. तर ही एक मशीन आहे. दुसरी त्याच भुईमुगाले बाहेर काढण्यासाठी किंवा हळदाला जेव्हा आपण काढून घेतो त्याच्यानंतर त्याला याच्यापासून सेपरेट करण्यासाठी झाडापासून हे मशीन आहे. मग हळदला बॉईल करण्यासाठी एक इनोव्हेटिव्ह बॉयलर आहे. याच्यामध्ये फार कमी पाणीमध्ये आणि फार कमी ऊर्जेमध्ये या हळदला आपण उकळू शकतो. आणि मग हे त्याचं टर्मरिक पॉलिशर आहे. या पॉलिशरमध्ये त्याला म्हणजे हे हेक्झागोनल पॉलिशर आहे आणि याची जे वरची जे टीन आहे त्याच्यामध्ये अशा किसण्यासारखे ते आरे लागलेले आहे, त्याच्यामुळे फार फास्ट प्रोसेस हळदीचा होऊन जाते याच्यावर. तसंच वेगळ्या वेगळ्या पदार्थांना ड्राय करण्यासाठी जसं हा आपला कांदा झाला, लसण झाला किंवा लीप झाले, आपल्या मोरिंगाची पानं झाले, काही ड्राय करण्यासाठी किंवा अगरबत्ती बनवणारे जे आहेत, धूपबत्ती बनवणारे आहे, त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सोलरचे ड्रायर्स आमच्याकडे अवेलेबल आहे. जसं हा सोलरचा ट्रे ड्रायर आहे, हा पोलनचा ड्रायर आहे, फोर्स ड्रायर ड्रायर आहे. मग हे फोर्स ड्रायर, सायक्लॉन ड्रायर, हे सायक्लॉन ड्रायर हे तुम्हाला हिरवा पाला भाजी जे काही ड्राय करण्यासाठी ते एकदम उत्तम. याच्यात हिरवा रंग त्याचा जात नाही, त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज त्याचे कमी होत नाही, या प्रकारचा हा ड्रायर आहे. या सर्वाबद्दलचे तंत्रज्ञानाची माहिती आणि याच्यावरची ट्रेनिंग आमच्या विभागात उपलब्ध आहे. तसंच हे संत्रा ग्रेडिंगची मशीन आहे.
हे सोलरवर चालणारी संत्रा ग्रेडिंग मशीन आहे. या गडकरी साहेबांनी म्हणजे विशेष भर देऊन इथल्या संत्रा उत्पादकांसाठी हे बनवायला त्यांनी मार्गदर्शन दिला होता का हे जेव्हा ग्रेडिंग आणि पॅकिंगला जेव्हा आपलं शेतकरी माल पाठवते त्यावेळेस तिथे ग्रेडिंग झाल्यानंतर त्याचा जो उरलेला माल आहे तो परत घेऊन जाणे एक कठीण काम आहे. दुसरं नाही तर तिथंच ते फार कमी भावात विकल्या जाते. जर तोडच्या वेळेसच हा जागोजागी घेऊन जाऊ शकतो आपण हे मशीन. याला एक सोलर पॅनलवर हे चालू शकते. जर तोडच्या वेळेसच आपण त्या संत्र्याला वेगळ्या वेगळ्या सायझेसमध्ये जर ग्रेड करून टाकलं तर तिथला लोकलला आपण माल विकणारा कोणता आहे आणि ग्रेडिंग पॅकिंग हाऊसेसला माल कोणता पाठवायचा आहे हे तिथंच निश्चित होऊन जाईल. याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचाही खर्च वाचेल आणि संत्र्यालाही तिथं जागेवर त्या चांगला भाव मिळू शकेल. याची पण मशीन बनवणे किंवा याची मशीनची उपलब्धता किंवा याच्याबद्दलचं ट्रेनिंग हे आमच्याकडे अवेलेबल आहे. असंच हे सोलरवरच चालणारं सोलरच्या पॅनलवर चालणारं दाल सेपरेटर आहे. हे बायोमास एक अजून एक महत्त्वाचं याच्यामध्ये जे आपल्याकडे पालापाचोळा जे काही उपलब्ध आहे किंवा तुराटी पराठी जे काही आपल्या शेतात आहे ते जाळण्याच्या ऐवजी याला एका बंद कंपार्टमेंटमध्ये एक टेक्नॉलॉजी आहे ज्याला आम्ही पॅरालिसिस टेक्नॉलॉजी म्हणतो. त्या पॅरालिसिस टेक्नॉलॉजीनं याला त्याच्यामध्ये टाकून कोळशात रूपांतरण करून घेतो आपण. जो लाकडी कोळशा येतो त्या लाकडी कोळशाच्याच कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे जेवढी ते जळण्याची क्षमता आहे तेवढीच क्षमता असलेली हे अशी वीट आपण तयार करू शकतो. हे वीट जे आहे हे आपण घरी पण जाळू शकतो. हॉटेल किंवा अशा ठिकाणी जिथं याची जाळ्याची गरज आहे तिथं आपण हे विकू शकतो. याची पण आपण ट्रेनिंग आणि टेक्नॉलॉजी तिथं आमच्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. हे अशा प्रकारचे राईस हस्क जे आपला कोंडा आहे त्या कोंडाला जाळण्याची एक सेपरेट असं बनवून दिलेला आहे चूल. बाकी अजून ह्या झाल्या कृषी आधारित मशिनरीज. अशा अजून कुठल्या मशिनरीजची आवश्यकता असली तर तुम्ही सांगू शकता ते आपण तिथं निर्मित करू शकतो. याच्यासाठी एक रुरल इनोव्हेशन फोरम आपण तिथं केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही ह्या नवीन टेक्नॉलॉजीज तिकडे येऊन बनवू शकता. बाकी जसं आता मशीन्स आहे जसं आता हे सगळं हळद बनल्यानंतर किंवा कुठली गोष्ट बनल्यानंतर जसं पॅकिंगची ग्रेडिंगची आवश्यकता आहे तशा मॅन मशीनच्या स्मॉल मशिनरीज जे 10,000 5,000 पीसेस पर डेचा पॅकिंग वगैरे करू शकते अशी मशीन्स पण इथं डेव्हलप केलेले आहे जे अवेलेबल आहे. हे वूल स्पिनिंग आपल्या इकडले नाही कामी येईल. आता आमच्या इकडे अजून कोणत्या ट्रेनिंग देण्यात येते तर हे LED ट्रेनिंग आहे. एक LED लाईटबद्दल सर्वांचा विचार असा असेल का हे मोठमोठ्या कंपन्याच बनवू शकतात तेच निर्मिती करू शकतात. पण असं नाही आहे. आपण एका 10 बाय 10च्या रूममध्ये पण सुद्धा आपले शेतकरी बांधू तिथं आपला एक ग्रुप करून आरामात ट्यूबलाईट LEDचे बल्ब LEDचे ह्या सगळ्या गोष्टी जे काही अवेलेबल आहे हेडलाईट आहे पॉवर आपला स्ट्रीट लाईट्स आहेत हे सगळे तिथं बनवू शकतात. याच्यासाठी लागणारी सामग्री उपकरणं हे सगळं काय आहे ते आम्ही तुम्हाला तिथं ट्रेनिंगही देतो आणि ते लाईट कसं बनवायचा त्याची क्वालिटी कशी राहिली पाहिजे आता आहे लुप्तही होत आहे. तर या सगळ्याबद्दलच्या उपकरणं मशीन त्याच्याबद्दलच्या डिझाईन मेटल क्राफ्ट वूड क्राफ्ट ह्या सगळ्या प्रकारच्या क्राफ्टची ट्रेनिंग तिथं देण्यात येते आणि उर्वरित ते सांगतील. धन्यवाद. मी ग्रामीण शिल्प आणि अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी. दीप सरांनी जसं सांगितलं की आपल्याकडे ते 12 बलुतेदार होते त्यांचे वेगवेगळे व्यवसाय होते ते पारंपरिक पद्धतीने चालत होते. तर त्यांचं आय इन्कम वाढवण्यासाठी प्रोडक्शन वाढवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आमच्याकडे विविध प्रकारचे ट्रेनिंग आणि ज्या टेक्नॉलॉजी लागत आहेत त्या आम्ही बनवतो आणि त्यांना हस्तांतरित करतो आणि त्याच्यानंतर ते काम करतात त्या टेक्नॉलॉजीवर. तसेच बऱ्याच ट्रेनिंग आम्ही देतो. बऱ्याच विभागात आम्ही ट्रेनिंग देतोय. तर जसं माझं रुरल क्राफ्ट आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे ग्रामीण शिल्प आणि अभियांत्रिकी विभाग म्हणजे आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर काम करतो. जसं टेराकोटा झालं. टेराकोटा म्हणजे कुंभारांसाठी जे उपकरणं लागत आहे किंवा त्यांना ट्रेनिंग द्यायचं झालं तर ढोकळा मेटल क्राफ्ट आहे. बेल मेटल क्राफ्ट ही जनरली जे आपले आदिवासी बंधू आहेत
तेही वापरतात आणि चांगल्या प्रकारे याला मार्केटमध्ये खूप जास्त मागणी असते, विदेशात पण याला मागणी आहे. तर त्या संदर्भात आम्ही काही फर्नेस किंवा त्याला लागणारी टेक्नॉलॉजी प्लस ट्रेनिंग हे प्रोव्हाइड करतो. तसंच लोहार काम आहे, लाखपासून जे विविध उपकरणं जे बनतात, जसं बांगड्या झालं किंवा टॉईज झालं, जी आपली संस्कृती होती आधी, तर त्याला जतन करण्याचं काम किंवा त्याला लागणारी टेक्नॉलॉजी आणि उपकरणं बनवायचं काम आम्ही करतो. वूड माहिती आहे, फर्निचर बनवायचं असेल किंवा आता जर तुम्ही व्हिजिट केले असेल, बरेच स्टॉल इथे लागले जिथे बांबूपासून बनणारी जे सामग्री आहे किंवा बांबूचे जे प्रोडक्ट्स आहेत ते इथे ठेवलेले आहे. तर ते कसे बनवायचे, त्याचं ट्रेनिंग, त्याला लागणारे उपकरणं कोणते पाहिजे आपल्याकडे, तर त्याचं पण ट्रेनिंग आम्ही देतो. आणि जरी जे नक्षीकाम असतात कपड्यांवर करायचं, त्याचंही ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो. तर पोर्ट्रेट, टेराकोटा, तर ही एक आम्ही काही टेक्नॉलॉजीज बनवल्या होत्या कुंभारांसाठी, ज्या कुंभार सशक्तीकरण नावाने आपले प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदीजी त्यांच्या हस्ते जवळपास 40,000 या सामानांचं वेगवेगळ्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. जसं ब्लंजर मशीन आहे प्लस सोलर पोर्टर व्हील आहे, जे कुंभार जे पारंपरिक पद्धतीने जे पोर्टर व्हील वापरायचे किंवा जे कुंभारांचे चाक असायचं, तर त्याला आम्ही रिप्लेस केलं आहे इलेक्ट्रिकल आणि सोलरने. इथे तुम्ही बघू शकता ही हायब्रिड आहे. हायब्रिड म्हणजे ही इलेक्ट्रिकवर पण चालते आणि सोलरवर पण चालते. प्रोडक्शन तेवढंच मिळते. याच्यामध्ये एक फायदा असा असतो की आपण इथे स्पीड कंट्रोल करू शकतो. जे पारंपरिक पद्धतीने जे कुंभारांचं चाक होतं त्याच्यामध्ये आपण स्पीड कंट्रोल नाही करू शकत होतो, तर इथे तसं होत नाही. इथे आपण आपल्याला पाहिजे तशी स्पीड आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर आम्ही एक जिगर जॉली कम पोर्टर व्हील बनवली आहे. आपल्या स्टॉलवर पण ही मशीन अवेलेबल आहे. जर तुम्हाला मास प्रोडक्शन करायचं असेल, दिवे बनवायचे, एकाच पद्धतीचे दिवे बनवायचे किंवा कुल्हड बनवायचे, कप बनवायचं आहे मातीचे, तर त्याच्यासाठी ही मशीन उपयोगाची आहे. याच्यामध्ये जसं आपलं पोर्टर व्हील आहे किंवा कुंभाराचं चाक होतं ते प्लस मास प्रोडक्शनसाठी आपण हे यूज करू शकतो. मल्टीपर्पज मशीन आहे ही, तर हे पण आम्ही डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर टेराकोटा ज्वेलरी असतात, म्हणजे मातीची जी ज्वेलरी असतात किंवा कुंभारांसाठी लागणारे जे मातीचे भांडे आहेत, त्याला जे फर्नेस आहे, पहिले काय व्हायचं, ओपन फायर करायचे, म्हणजे बाहेर ते फायरिंग व्हायचं, त्याला पक्का करायचं काम व्हायचं. तर त्याच्यामध्ये काय होतं की वेळ जास्त लागायचा, इंधन जास्त खपत व्हायची. तर त्याच्यासाठी आम्ही फर्नेस बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये टाईम जवळपास 50%वर आला आहे, प्रोडक्शन रेट वाढला आहे, क्वालिटी चांगली इम्प्रूव्ह झाली आहे. म्हणजे युनिफॉर्म जे बनायची पद्धत होती ते याच्यामध्ये होत आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही एक फर्नेस बनवलं आहे. आणि सेम फर्नेस आम्ही जे टेराकोटा म्हणजे मातीचे जे ज्वेलरी बनवतात त्या महिला ग्रुपला पण या टाईपचा फर्नेस बनवून दिलेला आहे. तर हे आम्ही जे टेक्नॉलॉजी डेव्हलप केली ही फील्ड ट्रायलसाठी पण गेलेली आहे. म्हणजे जे कारागीर काम करतायत तर त्यांना आम्ही वापरायला देतो. त्याच्यामध्ये जर काही सुधारणा करायची असेल तर ते आम्ही त्यांच्याकडून ज्यावेळेस फीडबॅक येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आम्ही मग सुधारणा करतो. पहिले मी ढोकरा मेटल क्राफ्ट असतं, त्याच्यामध्ये एक याला लॉस्ट वॅक्स टेक्निक पण म्हणतात. म्हणजे मधुमाशांपासून जे मेन बनतं तर त्याच्यापासून काही थ्रेड्स बनवतात आणि ते थ्रेड वापरून मग आपण कार्विंग करतो. म्हणजे जे आपल्याकडे डाईज असतात त्याला कार्विंग करून मग त्याच्यात मॉल्टन मेटल पोअर करतात वितळलेलं, आणि त्याच्यापासून मग आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो. तर त्याच्यासाठी जे थ्रेड्स लागतात त्याच्यासाठी काय करतात की पारंपरिक पद्धतीने ते ठाचा वापरायचे. म्हणजे थ्रेड जे आहे ते हाताने तयार करायचे. त्यांच्याकडे एक साचा असायचा, पण त्याच्यामध्ये प्रोडक्शन रेट तेवढं होत नाही आणि युनिफॉर्मिटी राहत नाही थ्रेडमध्ये. तर याच्यासाठी आम्ही वॅक्स थ्रेड मशीन बनवलेली आहे ज्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी राहते. साईज आपण व्हॅरी करू शकतो जे मॅन्युअल पद्धतीने आपण करू शकत नाही. प्लस यांच्यासाठी आम्ही बफिंग मशीन पण तयार केलेली आहे, जी पॉलिशिंग मशीन लागते. पहिले या हाताने करायचे, आता हे मशीनने पण करतात. सेम मशीन ही सोलर ऑपरेटेड आहे आणि वॅक्स थ्रेड मशीन ही मॅन्युअल आहे. मेंटेनन्स काहीच नाही आहे या मशीनचं, कोणी याला ऑपरेट करू शकतं.
ही मशीन फील्ड ट्रायलवर आहे सध्या छत्तीसगडमध्ये, दोन्ही मशीन्स आमच्या. लोहारांसाठी लोहार आपल्याला माहिती आहे ते ब्लोअर वापरतात पारंपरिक, त्यांना इलेक्ट्रिसिटीची गरज असते किंवा मग मॅक्झिमम वेळेस ते हाताने फिरवतात, तर त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी राहत नाही म्हणजे, आणि प्रोडक्शन पण कमी होतं. तर त्यांच्यासाठी आम्ही सोलर ऑपरेटेड ब्लोअर बनवलेलं आहे. तसंच लाख हा आपला पारंपरिक जे आदिवासी एरिया आहे त्या साईडला हे दिसतात. महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर भंडारा गोंदिया या साईडला लाख आपल्याला जास्त दिसतात. लाखपासून आपण टॉईज बनवायचं, खेळणी बनवतो, बांगड्या बनतात, आभूषणं बनतात. तर त्यांच्यासाठी मास प्रोडक्शनसाठी अशी कोणती मशीन नव्हती, तर ते पारंपरिक पद्धतीने एक एक बनवायचे. तर त्याच्यासाठी आम्ही गँग लेथ बनवलेली आहे ज्याच्यामध्ये मास प्रोडक्शन करू शकतं. एका वेळेस पहिले कसं व्हायचं, एकच कारागीर काम करू शकतो, पण ह्या मशीनवर ॲट अ टाइम 3 ते 4 कारागीर एकसाथ काम करू शकतात. हे काही प्रोडक्ट्स आहेत जे लाखपासून बनतात. वुडक्राफ्ट, तसंच आम्ही वुडक्राफ्ट म्हणजे फर्निचर बनवायला पण एक छोटी मशीन बनवली आहे. लेथ मशीन आहे, मेंटेनन्स कमी आहे या मशीनचा. मार्केटमध्ये ही मशीन अवेलेबल आहे, पण याची कॉस्ट तुम्हाला 1-1.5 लाखापर्यंत येतं. आम्ही जी मशीन बनवली फार कमी खर्चाची आहे, म्हणजे याची जी किंमत आहे अराउंड 20,000 ते 25,000 रुपये आहे ही मशीन. आणि मेंटेनन्स काही नाही, हे जसं मशीन कशी वापरायची याचं पण आम्ही ट्रेनिंग देतो. यांचे काही प्रोडक्ट्स आहेत. बांबू, तर बांबूचे जे प्रोडक्ट्स आहे म्हणजे बांबूपासून कसे वेगवेगळे क्राफ्ट किंवा प्रोडक्ट्स आपल्याला बनवता येईल याचं ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो. तर हे जे प्रोडक्ट्स तुम्ही बघताय इथे बांबूपासून जे तयार केले, आमच्याकडे जे शिकणारे येतात कारागीर किंवा स्टुडंट्स त्यांनी हे बनवलेले आहेत वस्तू. जे आता आपण बघितला, जेवढे काही आम्ही मी टेक्नॉलॉजी दाखवली, तर याच्यावर आम्ही ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतो. आणि लांबून लांबून लोक येतात आमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला. भोपाळमधून येतात, दिल्ली आहे, मुंबई आहे, आणि काही काही जे स्कूल ऑफ आर्ट्समधले पण स्टुडंट येतात, कारण की त्यांचं कसं आहे थेरॉटिकल नॉलेज झालेलं असतं, प्रॅक्टिकली त्यांना एवढी इन्फॉर्मेशन असते, तर ते घ्यायसाठी पण ते इथे येतात मग ट्रेनिंग घ्यायला. हे पोट्रीज आहे, कुंभारकाम. कुंभारकाममध्ये आम्ही जसं आपल्याकडे गोबर असतं किंवा नॅचरल कलर वापरून पण आपण गणपती किंवा देवीची मूर्ती बनवायचं पण ट्रेनिंग देतो आम्ही. तर जे आता वापरता माती किंवा सिमेंट किंवा सिरॅमिक किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतो, तर ती कसं असतं मूर्ती मग आपण ज्या वेळेस विसर्जित करतो त्यावेळेस ती ॲज इट इज राहते, पण गोबरपासून किंवा माती वापरून जर केली तर ते लगेच विरघळून जाते. आणि नॅचरल कलर असतं तेच नंतर तुम्ही झाडांसाठी पण वापरू शकता, तर याचं पण ट्रेनिंग आम्ही देतो. हे ढोकळा मेटल क्राफ्टचा ट्रेनिंग आमच्याकडे त्याचे काही स्क्रीनशॉट आहे. आयर्न मेटल क्राफ्ट, वुड क्राफ्टचं आहे. याच्यामध्ये आम्ही डिझाईन कसं बनवायचं तिथून आम्ही ट्रेनिंग देतो. हे पेपरवर पहिले डिझाईन बनवतात आणि त्याच्यानंतर हे चालू करतात काम करणं. बांबू पहिले सांगितलं. त्याच्यानंतर आमच्याकडे विविध प्रकारच्या मशिनरीज अवेलेबल आहे. काही कन्व्हेन्शनल आहे आणि मॉडर्न पण मशिनरी अवेलेबल आहेत. CNC VMC काही मॉडर्न मशीन्स आहेत. बांबूसाठी वेगवेगळ्या मशीन्स आहेत. त्याच्यानंतर जे कारागीर आमच्याकडे येतात त्यांनी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत तर ते सगळं आम्ही त्यांना वापस करतो, पण प्रत्येक बॅचमध्ये 2-3 प्रोडक्ट आम्ही काढून ठेवतो आणि त्यांची एक गॅलरी बनवली आहे, शिल्प गॅलरी ज्याला आम्ही म्हणतो. तर त्यांनी बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही ठेवतो. हे जे आत्ता मी तुम्हाला काही ट्रेनिंग्स आणि प्रोडक्ट्स दाखवले याच्या व्यतिरिक्त आम्ही पत्रावळी बनवायचं ट्रेनिंग देतो. त्याच्यानंतर जे आपले न्यूजपेपर असतात त्याच्यापासून वेगवेगळे बॅग्स कसं बनवायचा, क्राफ्ट कसे बनवायचे याचं ट्रेनिंग देतो. पेपर, हँडमेड पेपरपासून वेगवेगळे प्रोडक्ट कसे बनवायचे त्याचा आम्ही ट्रेनिंग देतो. तर जे आपली गेलेली संस्कृती त्याला पुढे कसा आणता येईल, वाव कसा देता येईल त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. तर जर कोणाला याबद्दल जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. हे वेगवेगळे ट्रेनिंग आहे आणि त्यांचं ड्युरेशन आहे. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. धन्यवाद. नमस्कार,
माझं नाव कल्पना पानतावणे आहे. मी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेमध्ये ग्रामीण रासायनिक विभाग रूरल केमिकल इंडस्ट्रीज डिव्हिजनमध्ये कार्यरत आहे. माझ्या विभागामध्ये कोणकोणते कामं होतात त्याबद्दल मी इथे माहिती देणार आहे. माझ्या विभागाचं मेन उद्देश काय आहे? माझ्या विभागामध्ये जे काही तुम्ही छोटे छोटे इंडस्ट्रीज आहे, केमिकल इंडस्ट्रीज आहे, त्यामध्ये तुम्ही जे काही प्रोडक्ट बनवता त्याबद्दल आम्ही तुम्हाला क्वालिटी गायडन्स देतो. त्या प्रोडक्टची तुम्ही गुणवत्ता कशी काय वाढवू शकता आणि तुमचे जे प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये कसे टिकून राहतील त्याबद्दल आम्ही तुम्हाला गायडन्स देतो. आम्ही कोणकोणत्या डायरेक्शनमध्ये कामं करतो? आता आम्ही जे आहे म्हणजे तुमची काय गरज आहे, जसं आता तुमची कोणती इंडस्ट्री आहे त्यामध्ये जर तुम्ही कोणतं प्रोडक्ट बनवत आहे, समजा तुम्ही कॉटन इंडस्ट्री आहे, तुमची कॉटन इंडस्ट्री आहे आणि त्यामध्ये जर कॉटन सीड ऑइल निघत असेल, तो वेस्ट जात असेल, तर त्या कॉटन सीड ऑइलमधून तुम्ही कोणकोणते प्रोडक्ट निर्माण करू शकता जेणेकरून मार्केटमध्ये तुमची खपत होणार, त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देतो. दुसरं आहे की आमच्या जी लॅब आहे त्यामध्ये बाहेरून पण काही प्रोडक्ट येतात, तर त्याची आम्ही टेस्टिंग करतो तिथे. आणि जे लोक येतात त्यांना आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. वेगवेगळे इक्विपमेंट्स आहे आमच्याकडे, त्याची आम्ही ती ट्रेनिंग देतो आणि काही प्रोडक्ट बनवलेले आहे त्याचं पण आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. आता आम्ही आमच्या जे डिव्हिजन आहे त्यामध्ये काही प्रोडक्ट बनवलेले आहे. जसं आता याच्यामध्ये सोप आहे, शॅम्पू आहे, डिटर्जंट आहे, कॉस्मेटिक क्रीम्स आहे, डिसइन्फेक्टंट आहे. तर जी सोप आहे त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे सोप बनवलेले आहे. ट्रान्सपरंट सोप आहे, त्यामध्ये एक आम्ही जे साबण बनवलेले आहे ते जी बकरीचं दूध असतं त्यापासून निर्मित केलेलं आहे. आणि हे जे साबण आहे ते आपल्या स्किन डिसीजवर उत्तम प्रकारे कामं करतात. जे काही तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम्स असतील ते ह्या साबणने तुरंत नाहीसे होतात. लॅव्हेंडर ऑइल बेस्ड सोप बनवलेलं आहे. हँडवॉश पण बनवलेलं आहे. कॉस्मेटिक क्रीम्स आहे, त्याच्यामध्ये व्हॅनिशिंग क्रीम, मॉइश्चरायझिंग क्रीम अशी वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स बनवलेले आहे. डिसइन्फेक्टंटमध्ये फ्लोअर क्लीनर आहे. या 2 प्रकारची आम्ही फिनाईल्स बनवलेले आहे, व्हाईट फिनाईल आणि ब्लॅक फिनाईल. तर व्हाईट फिनाईल जे आहे ते आम्ही कोल्ड प्रोसेसनी बनवतो आणि ब्लॅक फिनाईल जे आहे त्याच्यामध्ये कोल्ड प्रोसेस आणि हॉट प्रोसेस दोन्ही असतं. आणि जे ब्लॅक फिनाईल आहे ते टॉयलेटरीजमध्ये तुम्ही यूज करू शकता आणि व्हाईट फिनाईल तुम्ही तुमच्या घरांमध्ये उपयोग आणू शकता. आणखीन काही प्रोडक्ट आहे जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, त्याची सगळ्यांची नावं दिलेली आहे. आणि काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स जे आहे जे जवसच्या बिया आणि काय म्हणतात हे जे आपले तुळशीच्या बिया त्यापासून आम्ही तयार केलेलं आहे. त्याचे क्रीम्स बनवलेले आहे. आणि महुआ ऑइल आहे, महुआ ऑइलनी आम्ही ऑइंटमेंट क्रीम बनवलेली आहे. त्याच्याने ती खूप चांगली क्रीम आहे जे आम्ही फूड केअर करता बनवलेली आहे. हे प्रोडक्ट्स आहे, याची पिक्चर्स तुम्ही बघू शकता. ब्लॅक फिनाईल, ट्रान्सपरंट सोप, ह्या सर्वांची पिक्चर्स इथे दिलेली आहे. जे मॉस्किटो रिपेलेंट लिक्विड आहे जसं तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता, जे गुड नाईट आहे, ऑल आऊट आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स यूज होतात. आम्ही जे मॉस्किटो रिपेलेंट लिक्विड बनवलेलं आहे त्यामध्ये आम्ही नॅचरल सिट्रोनेला ऑइल यूज केलेलं आहे. त्यामध्ये ते तुमच्या हेल्थकरता काही पण हजार्डस नाही आहे आणि ते तुम्ही तुमच्या घरामध्ये नेहमीकरिता वापरू शकता. हे आमचे काही युनिट्स आहेत. जसं जे आम्ही बनवलेले आहे साबण, बकरीच्या दुधापासून साबण बनवलेले आहे. ते वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये सेलू जे आहे तिथे काही बचत गटच्या महिला ते साबण बनवत आहे. नंतर यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये कलम आहे, तिथे काही महिला त्या साबणाची निर्मिती करतात आणि स्वतःचं निर्माण करतात. हे गौसृष्टी म्हणून आम्ही मॉस्किटो रिपेलेंट लिक्विड बनवलेले आहे. याचा आम्ही एंटरप्राइज बनवलेला आहे. आता आमच्याकडे काही आणखीन प्रोजेक्ट सुरू आहे. याच्यामध्ये जे काय म्हणतात आपलं मातीची जी भांडी असतात त्याचा उपयोग करून आम्ही वॉटर ट्रीटमेंटमध्ये त्याचा यूज कसं काय करू शकतो त्याच्यावर काम करत आहे. दुसरं जे आहे फोम मॅट ड्राइंग टेक्नॉलॉजी आहे. मग एक आम्ही जे बायो मॅन्युअर तयार करत आहे त्याच्यामध्ये आपण मातीची गुणवत्ता कशी काय सुधारू शकतो त्यावर कामं सुरू आहेत. हे बिबा डिकॉर्टिकेशन मशीनवर काम सुरू आहे. आणि जे आपलं केळीचं जे फायबर असतं, बनाना फायबर, त्याच्यातून आपण वेगवेगळे प्रोडक्ट कसे काय बनवू शकतो त्याच्यावर पण सुद्धा कामं सुरू आहेत.
ह्या पिक्चर्समध्ये तुम्ही बघू शकता काही वेगवेगळे प्रोडक्टचे फोटोज दिलेले आहे. त्यामध्ये जे महुआ ऑइल आहे त्याच्यानी काही प्रोडक्ट बनवलेले आहे आणि जे फ्लॅक्स सीड्स आणि बेसिल सीड्स आहे त्यातून काही प्रोडक्ट बनवलेले आहे. स्किन जेल बनवलेलं आहे, क्रीम्स बनवलेले आहे. आणि जे मी बनाना फायबरबद्दल सांगितलं होतं, ती बनाना जे स्टेम आहे त्याचा यूज करून आम्ही हँडमेड पेपर बनवलेला आहे ते दिलेलं आहे. आणि जे बनाना सॅप आहे त्याचा यूज करून जे आपण कापड आहे त्याला कसं काय रंगीत करू शकतो, त्या बनाना स्टेमचा आपण उपयोग करून त्या कापडाला रंगीन केलेलं आहे इथे. आणि संत्री जे तुम्ही बघत आहे, काही संत्री जे आहे शेतामध्ये, जसं आता आपण संत्री उगवतो, पण काही काही संत्री जे आहेत ते पूर्णपणे पिकत नाही. म्हणजे आपण कधी पावसाळ्यामुळे जास्त पाणी येतं किंवा हे जे जास्त हवा वगैरे चालली तर काही संत्री पडून जातात. आता शेतकऱ्यांना वाटतं की बा ही संत्री पडली, आता याचा काय उपयोग आहे. पण तुम्ही ह्या संत्र्यांचा पण उपयोग करू शकता. तुम्ही जी गळलेली संत्री आहे त्यांना प्रोसेसिंग करू शकता आणि त्याचं तुम्ही ऑरेंज ऑइल काढू शकता. त्याचं वरतून तुम्ही पेक्टिन करिता त्याचं निर्माण करू शकता, त्याच्याने फायबर्स बनतात. तर हे सगळं तुम्ही ऑरेंज ऑइल, पेक्टिन आणि फायबर ह्या सर्वांचं म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता आणि स्वतःचं उत्पन्न काढू शकता. आमच्या लॅबमध्ये जे बाहेरून काही प्रोडक्ट्स येतात त्याची टेस्टिंग होते. फूड ग्रेन्स आहेत आणि पाण्याची तपासणी पण आमच्याकडे होते. बाहेरून तुमच्या घराचं पाणी असेल किंवा इंडस्ट्रीयल वॉटर असेल त्याचं पण टेस्टिंग आमच्या लॅबमध्ये होते. आणि जसं आता शेतकरी लोक आहेत तर त्यांना जर आपलं माती परीक्षण करायचं असेल तर ते पण आमच्या लॅबमध्ये आणू शकतात. तुमच्या शेतातली माती आमच्याकडे परीक्षण करता तुम्ही आणू शकतात. अत्यंत निम्न दरामध्ये त्याचं परीक्षण केलं जाईल. आणि त्याकरता आम्ही BIS स्टँडर्ड्स, ॲग्मा स्टँडर्ड्स याच्यानेच त्यांचं परीक्षण करून देतो. आमच्या लॅबमध्ये खूप चांगले इक्विपमेंट्स आहे. त्यामध्ये ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे. याचा वापर जे माती परीक्षण किंवा सॉईल परीक्षण करता आमच्याकडे सॅम्पल्स येतात त्याच्यामध्ये मिनरल्स, हेवी मेटल्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, झिंक हे सगळे मेटल्स तुम्ही म्हणजे तिथे टेस्टिंग करायला आणू शकता. आणि सेकंड आहे FTIR. आमच्याकडे FTIRमध्ये पण आम्ही परीक्षण करतो. थर्मोग्रॅव्हिमेट्रिक ॲनालायझर आहे, याच्यामध्ये पण टेस्टिंग करता हे वापरतो आम्ही इक्विपमेंट्स. आणि ह्या इक्विपमेंट्सचं आम्ही जे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांना ट्रेनिंग पण देतो. जे कॉलेजचे स्टुडंट्स आहे त्यांचं प्रॅक्टिकल जर झालं नाही आहे आणि कॉलेजमध्ये जास्त फॅसिलिटीज नसतात, त्यांच्याकडे इक्विपमेंट्स नसतात, तर कॉलेजचे जे स्टुडंट्स आहे ते आमच्याकडे येऊन ह्या इक्विपमेंट्सची ट्रेनिंग पण घेऊ शकतात. डिफरन्शियल स्कॅनिंग कोलोरीमीटर आहे, UV विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे. मग आमच्याकडे ऑटोमेटेड जेलडाल असेंब्ली आहे. याच्यामध्ये आपण जसं माती परीक्षणमध्ये बघतो NPK बघतो, तर हे याच्यामध्ये काढू शकतो आपण. फ्लेम फोटोमीटरमध्ये सोडियम पोटॅशियम ॲनालिसिस करू शकतो. हे बघू शकता तुम्ही आमची लिस्ट आहे. याच्यामध्ये आम्ही कोणकोणतं प्रशिक्षण देतो हे पूर्ण लिस्ट आहे. त्याच्यामध्ये किती ड्युरेशन लागतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय काय क्वालिफिकेशन लागतं ते याच्यामध्ये दिलेलं आहे. हे आमच्या डिपार्टमेंटचे फोटोज आहे. याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग जे लोकांना देतो ते दिलेलं आहे. आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग, तर जसं आमच्याकडे इक्विपमेंट्स आहेत ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन, FTIR, तर या सर्वांची ट्रेनिंग आम्ही कॉलेजच्या स्टुडंट्सला देतो जे बेसिकली सायन्स ग्रॅज्युएट्स असतात. त्यांच्याकरता हे ट्रेनिंग आहे. त्यांच्याकरता एक इक्विपमेंटचं ट्रेनिंग कमीत कमी 5 दिवस त्यांना घ्यावं लागतं आणि याचं सर्टिफिकेट पण त्यांना देतो आम्ही. मग आमच्याकडे स्किल डेव्हलपमेंटमध्ये वॉटर ॲनालिसिस ट्रेनिंग पण आहे. हे याचं ड्युरेशन 1 मंथचं असतं, 30 डेजचं असतं. सॉईल ॲनालिसिस पण ट्रेनिंग आहे, याचं ड्युरेशन 15 डेज आहे. असे इसेन्शियल ऑइल ट्रेनिंग आणि इंजेक्शन मोल्डिंग मशीन याचं पण ट्रेनिंग दिलेलं जातं. हे आमची लॅब आहे, केमिकल लॅबोरेटरी, जिथे आम्ही ट्रेनिंग देतो, जिथे आम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट करतो. हे इन्स्ट्रुमेंटेशन लॅब आहे. आमच्याकडे जेवढे इक्विपमेंट्स ठेवलेले आहे ते याच्यात आहे, ह्या लॅबमध्ये आहे. मग आम्ही ज्या काही इंडस्ट्रीज आहे, छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज आहे, समजा त्यांना काही प्रॉब्लेम असेल, जसं त्यांच्या प्रोडक्ट बनवण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना काही अडचण येत असेल, त्यांच्या प्रोसेसमध्ये काही अडचण येत असेल, तर त्यांना आम्ही कन्सल्टन्सी पण देतो. आणि कोणाचं जर पाणी असतं,
पाणी जे सांडपाणी असतं कारण की MPCBचे काही नॉर्म्स असतात की तुम्ही त्यानुसार ते पाणी तुम्ही रिव्हरमध्ये टाकू शकता. तर त्याकरता जर तुम्हाला इफ्लुएंट ट्रीटमेंट करायचं असेल तर त्याबद्दल पण आम्ही त्यांना कन्सल्टन्सी देतो. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव गणेश डगवार. मी एमगिरीमध्ये सिस्टीम मॅनेजर या पदावर आहे आणि आमच्याकडे मॅनेजमेंट अँड सिस्टीमचे डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटचा मी एक भाग आहे. तर आमचं जे मॅनेजमेंट अँड सिस्टीम जे डिपार्टमेंट आहे ते ICT बेस टेक्नॉलॉजीवर काम करतं. ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्या आहेत, ज्यामध्ये आपलं इंटरनेट, कम्प्युटर, सॉफ्टवेअर्स आणि अशा तत्सम गोष्टी ज्या येतात ज्याच्या थ्रू आपण कम्युनिकेट करू शकतो, यावर आमचं डिपार्टमेंट काम करतं. आमच्या डिपार्टमेंटचं जे मेन फंक्शन आहे ते बाकी डिपार्टमेंटला कसं सपोर्ट करून त्याच्यामध्ये ICTचा जो इन्कॉर्पोरेशन आहे तो करून त्या टेक्नॉलॉजीज त्यांच्या कशा लोकांपर्यंत पोहोचवता येतील आणि ॲट द सेम टाईम लोकांना कसं डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवता येईल यावर आम्ही काम करतो. ॲट द सेम टाईम इनोव्हेटिव्ह आणि कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन देणं हे सुद्धा आमच्या डिपार्टमेंटचं एक काम आहे. आणि MSC सेक्टरला ग्लोबल लेवलला घेऊन जाणं ICT टेक्नॉलॉजी यूज करून हे सुद्धा आमच्या डिपार्टमेंटचं एक काम आहे. सध्या जे इश्यूज आहे आपल्या याच्यामध्ये स्मॉल एंटरप्राईजमध्ये MSC एंटरप्राईजमध्ये की यामध्ये टेक्नॉलॉजी आणि प्रोसेस याच्या कमतरता आहे. क्वालिटी प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या ग्लोबल नाही आहे, आपल्या लोकल लेवलवर त्या चालू आहेत. आणि मार्केट जो आहे स्पेशली आपल्या ज्या इंटरनल टेक्नॉलॉजीज आहेत, ज्या भारतामध्ये आपण आपल्या सेक्टरमध्ये MSME सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी तयार करतो, यांना मार्केट अवेलेबल करून देणं हे एक आपलं काम आहे. पण ग्लोबल मार्केटमध्ये आपण त्या लेवलवर अजूनही तसं पाहिलं तर उभं नाही आहोत. तर हे एक इश्यू आहे. आणि मशिनरी, रिसोर्सेस या गोष्टी MSME सेक्टरला आवश्यक असतात ग्रो व्हायला, डेव्हलप व्हायला. तर ह्यासुद्धा रिसोर्सेस आणि मशिनरीज त्यांना कुठून घ्यायच्या, काय घ्यायच्या, कशा घ्यायच्या, अजूनपर्यंत पाहिजे तसं नॉलेज त्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही आहे. तर हे ICTच्या थ्रू पोचवण्याचं एक काम आमचं डिपार्टमेंट करतं. आणि ॲट द सेम टाईम गव्हर्नमेंटचा जो सपोर्ट आहे तो MSME सेक्टरला असूनही एक तर त्यांना माहिती नसतं किंवा ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचलेली नसते. तर ते गव्हर्नमेंट जे सपोर्ट त्यांना करतं ती माहिती त्या एंटरप्राईजपर्यंत पोहोचवणे, त्या सेक्टरपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा हा एक इश्यू आहे आणि ते सुद्धा आम्ही करतो. आणि फायनान्शियल सपोर्टसुद्धा MSME सेक्टरला जे गव्हर्नमेंट देतं ते ॲक्च्युली फायनान्शियल सपोर्ट असूनसुद्धा तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा नॉलेज नसतं. तेही एक जो इश्यू आहे तोही सॉल्व करण्याचं काम आमचं डिपार्टमेंट मॅनेजमेंट सिस्टीम डिव्हिजन करतं. आमच्या डिपार्टमेंटनी 2 प्लॅटफॉर्म्स, वेबसाईट प्लॅटफॉर्म्स ज्याला आपण पोर्टल्स म्हणतो, डेव्हलप केले आहे. त्यातलं एक पोर्टल आहे rulerheart.com म्हणून. तर rulerheart.com जे आहे ते जो मार्केटिंग इश्यू आहे MSME सेक्टरचा, मार्केटिंग इश्यूला सॉल्व करण्याचं काम किंवा प्रयत्न आमचं rulerheart.com करत आहे. आणि rulerheart नेमकं करतं काय, तर यावर कुठलाही एंटरप्रिनर आपलं स्वतःचं प्रोडक्ट तिथे डिस्प्ले करू शकतो, लोकांपर्यंत पोचू शकतो, स्वतःची माहिती तिथे पोस्ट करू शकतो, फोटोग्राफ पोस्ट करू शकतो. आणि अशा प्रकारे त्याची तो ग्लोबल मार्केटिंग करू शकतो. तिथे जे प्रोडक्ट त्याचे डिस्प्ले होतात वेबसाईटच्या पोर्टलवर, ते प्रोडक्ट्स ग्लोबली अवेलेबल असतात. आणि ज्याला कोणाला त्या प्रोडक्ट्समध्ये इंटरेस्ट असेल किंवा परचेस करायचं असेल किंवा त्याच्यापर्यंत पोचवायचं असेल तर त्या पोर्टलच्या थ्रू ती माहिती घेऊन कॉन्टॅक्ट करून ते प्रोडक्ट्स परचेस करायला किंवा त्या प्रोडक्ट्सच्या अप्रोच करायला या rulerheart.comची मदत होऊ शकते. यानंतर आमचं एक पोर्टल आहे ते आहे udyamisahayak.com. तर udyamisahayak नेमकं काय करतं, तर MSME सेक्टरमध्ये एक एंटरप्राईज जेव्हा उभी होते तर एंटरप्राईज उभी व्हायला महत्त्वाचे काही रिसोर्सेस लागतात. फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी कोणती अवेलेबल कुठे आहे, कोणकोणत्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, मशीन्स त्याला पाहिजे असतात, मशीन्स कोणकोणत्या पाहिजे, कुठे मिळणार, कुणाकडे जायचं, त्यानंतर ट्रेनिंग कुठे घ्यायचं, ट्रेनिंग कसं घ्यायचं, कुठकुठं ट्रेनिंग जरुरी आहे, त्याच्यानंतर स्पेअर पार्ट लागले, काही मटेरियल लागलं, रॉ मटेरियल लागलं ते कुठनं घ्यायचं,
त्यानंतर कोणी आपल्याला काही प्रॉब्लेम आला त्या टेक्नॉलॉजीमध्ये, काही सपोर्ट पाहिजे असेल किंवा ती टेक्नॉलॉजी आपल्याला चालू करायची आहे, ती मशिनरी आपल्याला यूज करायची आहे, तर याला आपल्याला कोणाकडनं तरी कन्सल्टन्सी घ्यावी लागते. तर असे ते कन्सल्टंट्स कसे मिळतील आणि काही आपले S&T आणि एंटरप्राईजला बाकीचे काही अदर इश्यू असतील तर ते इश्यू कसे रिझॉल्व्ह होतील याकरता हा एक प्लॅटफॉर्म बनलेला आहे. या प्लॅटफॉर्मवर ज्या ज्या टेक्नॉलॉजीज MSME सेक्टरसाठी अवेलेबल आहे त्या टेक्नॉलॉजी लिस्टेड असतात किंवा ज्यांना लिस्ट करायचे आहे ते लिस्ट पण करू शकतात. त्यानंतर मशिनरीज त्यावर लिस्ट करू शकतात. त्यानंतर कोणी आपल्याला ट्रेनिंग देत असेल, कोणी कन्सल्टन्सी देत असेल तर ते आपलं स्वतःची माहिती ट्रेनिंग सगळं तिथे लिस्ट करून, आणि ॲट द सेम टाईम ज्या कुठल्या एंटरप्रेनरला, उद्योजकाला आपला नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तो या पोर्टलवर येऊन सगळी माहिती, त्याला लागणाऱ्या मशिनरीजपासनं, रॉ मटेरियलपासनं तर कन्सन्ट्रेटपासनं तर सगळी माहिती या पोर्टलवरून घेऊन स्वतःचा एक उद्योगधंदा उभाही करू शकतो. आणि ॲट द सेम टाईम जर त्याला काही इश्यूज झाले, त्याला काही त्यामध्ये टेक्निकल सोल्युशन पाहिजे असलं तर अप्रोच करून तो तेही सोल्युशन घेऊ शकतो. या व्यतिरिक्त आमचा जो विभाग आहे ते ट्रेनिंग देतं. त्यामध्ये आमच्याकडे कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचं ट्रेनिंग अवेलेबल आहे. बरेचसे स्टुडंट्स आमच्याकडे ट्रेनिंगला येतात आणि ट्रेनिंग घेऊन जातात आणि स्वतःचा ते व्यवसाय सुरू करू शकतात. त्यामध्ये कम्प्युटर हार्डवेअर, कम्प्युटर रिपेअर करणे, नेटवर्किंगचे कामं करणे असे व्यवसाय सुरू करू शकतात. आणि ॲट द सेम टाईम आमच्याकडे स्मार्टफोन रिपेअरिंगचं ट्रेनिंग होतं. स्मार्टफोन्स आमच्याकडे ट्रेनिंग घेऊन बरेचशा लोकांनी आपले स्मार्टफोन, मोबाईल रिपेअरिंगचे कामं सुरू केलेले आहेत. आणि डिजिटल मार्केटिंग तुम्हाला rulerhot.com हे ऑलरेडी दाखवलेलंच आहे. त्यावर कसं वर्क करायचं, कशी आपली मार्केटिंग करायची, कसं लॉग इन करायचं, तो पोर्टल आमचा टोटल फ्री पोर्टल आहे. पण यूज कसा करायचा याचाही आम्ही आमच्या पोर्टल थ्रू ट्रेनिंग देतो. आमच्याकडे डिपार्टमेंटला विभागात ट्रेनिंग देतो. धन्यवाद.